मुलांच्या भविष्याचा सवाल आहे। हा मग हिथं हे पक्षाचा विषय येतोच कुठून? तुम्ही राहुल गांधीला का म्हणून शिव्या घालताय? पण ते एक त्यांचा प्रश्न मांडतात, इथं बोलतात, त्यांना उचलून गेलं, काय करायचं उचलून न्यायची? आता साहेब येत्या लोकसभेला का तर समजून जाणार की कोणाचे पाय वर जातात, कोणाचे टंगड्यावरती जातात. विरोधी पक्षांनी विरोध केले तर त्यांना तुम्ही खलिस्तानी पक्ष का म्हणता? लोकशाहीचा अर्थ होतो विरोध करण्याचा। मला काय घेणं त्यांना कुठल्या पक्षाचं? सगळ्या देशाची वाट लावली आहे बीजेपीने। माझा मुलगा आहे ना, उद्या भविष्यात जाऊन तो म्हणणार मम्मी पप्पा तुम्ही माझ्यासाठी काय केलं? तुम्ही लढले माझ्यासाठी? खरा नरेंद्र मोदी आहे, मी सांगते। आणि कोणासाठी लढतायत होते? पेपर फुटी झाली तिथं तुम्ही लक्ष घाला ना, तुम्ही तिथं लक्ष नाही घालता, भलत्या ठिकाणी लक्ष घालताय। भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू असताना या महिला या ठिकाणी घोषणाबाजी देण्यासाठी आल्या आणि पोलिसांनी या ज्या महिला आहेत त्यांना ताब्यात घेतले। तुम्हाला काय म्हणायचं? मला काय म्हणणं नाही, मी साधी कार्यकर्ती नाही, मी सामान्य व्यक्ती आहे। मला एवढंच म्हणायचं तुम्ही हे आपल्या वोटची किंमत आहे ह्या देशात। रस्ते मोकळे करा ना. बोलल्यावर त्रास होतो, काय बोलल्यावर टोचतोय ह्यांना, उचलून नाही नाही उचलून जातात ह्यांना। मी या देशातला नागरिक आहे म्हणून मी बोलतोय। माझ्या जे काळजात आग लागली ना, हे देशात जे चाललंय ना, म्हणून मी बोलतोय। त्यांचा आवाज का दाबला गेला, ते त्यांना का उचलून नेलं, हा पण प्रश्न आहे ना। तुम्ही द्या कोणाला शिवाय द्यायच्या त्या, पण ते एक त्यांचा प्रश्न मांडतात, इथं बोलतात, त्यांना उचलून नेलं, काय करायचं उचलून न्यायची? ताई आपलं काय नाव आहे? मी सोनाली कांबळे माझं नाव आहे। मी एक सामान्य गृहिणी आहे। काय पण हे जे देशात काय चाललंय ना, इथं कुठल्याही पक्षाचा इन्व्हॉल्व नाहीये, तर ह्यांनी राहुल गांधी का म्हणून ओरडतात? इथं मुलांच्या भविष्याचा सवाल आहे। हा मग इथं हे पक्षाचा विषय येतोच कुठून? तुम्ही राहुल गांधीला का म्हणून शिव्या घालताय? इथं संबंध पक्षाचा नाही, इथं पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे। मग म्हणजे तुमची मुलगी मुलगा कोणी आहे? माझा मुलगा आहे ना, उद्या भविष्यात जाऊन तो म्हणणार मम्मी पप्पा तुम्ही माझ्यासाठी काय केलं? तुम्ही लढले माझ्यासाठी? हा आम्ही जर आता लढलो नाही तर उद्या आम्ही आमच्या मुलांना काय? पण त्या ठिकाणी जे भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधामध्ये रोष निर्माण करतायत किंवा अराजक पसरवतायत। ते हे बघा, हा प्रश्न आहे ना कुणाचा वैयक्तिक नाहीये, हा राजनैतिक प्रश्न नाहीये, हा मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे। इथं फक्त मुलांच्या भविष्यावर न बोललं गेलं पाहिजे। तुम्ही इथं जर राहुल गांधी वगैरे प्रत्येक पक्षाचे झेंडे घेऊन आले तर तुमचं इथं मुलांचं राहिलं बाजूला, इथं वेगळं। तुमचं पण ते मत आहे? तेच मत आहे ना सर। ह्या तुम्ही पुणेकर आहात की राजकीय पक्षाची कुठल्या संबंध? नाही काही आपला संबंध नाही सर। काय नाव? नॉर्मल मी एजाज शेख नाव आहे माझं। नॉर्मल मी पुणेकर आहे इथला। माझा एवढाच विषय की ह्या विषयाला राजकारणी बोट देऊ नका। हा तुम्ही कशासाठी आलात तिथे? आम्ही इथले तिथे काय नाव आहे तुमचं? कृष्णता उसरे। तुम्ही आहात कुठल्या पक्षाचे? नाही मी पक्ष नाही या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला कोण बीजेपी राजकारण करते, बीजेपी राजकारण करते। साहजिक आहे ना, हे बीजेपीचे बघा ना, त्यांच्या विरोधात चाललेत ना। काल तर राहुल गांधी आंदोलन केलं, लगेच त्यांना विरोध करायचा म्हणून त्यांनी हे 4 लोक जमा केलेत, बाकी काय नाहीये। ह्यांना राजकीय पद्धतीने जे विरोध करतायत सामाजिक दुर्गेश नाही सामान्य माणूस पुणेकर नागरिक आहे। विरोधी पक्षांनी विरोध केले तर त्यांना तुम्ही खलिस्तानी पक्ष का म्हणता? लोकशाहीचा अर्थ होतो विरोध करण्याचा। तुम्ही काय काम करता? मी ड्रायव्हिंगचं काम करतो। ड्रायव्हिंगचं काम करता पुण्यामध्ये। मूळचे कुठल्या? 10वीला आहे माझं, पण मुलाचं पुढचं फ्युचर आहे ना। अच्छा, तुमचा मुलगा 10वीला आहे? नाही थांबा जरा, तुमचा मुलगा 10वीला आहे, तुम्हाला वाटतं की तुमच्या मुलाबद्दल असं होऊ नये, नीटच्या पेपर प्रश्नच नाही, बरोबर। म्हणून तुम्ही हो, मी कुठल्या पक्षाचं नाहीये, मी कुठल्या पक्षाला विरोध नाही करत, पण एक नागरिक म्हणून एक लोकशाहीमध्ये आवाज उठवण्याचा हक्क अधिकार आहे का आपल्याला? जे काही भाजपकडून आंदोलन सुरू आहे काँग्रेस भवनच्या जवळ, तर त्यांचं असं म्हणणं आहे की या मुद्द्याचं काँग्रेस राजकारण करतंय आणि ते करू नये विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाचं। इथं राजकारणाचा विषयच नाही, जे चूक आहे ते चूक आहे। जे आता पेपर लिखीचं आहे त्याच्यावरती आवाज उठवलाच पाहिजे। तुमचं काय नाव आहे? आता साहेब येत्या लोकसभेला का तर समजून जाणार की कोणाचे पाय वर जातात, कोणाचे टंगड्यावरती जातात, कोणाचं काय खाली वर जातात। तुमचं काय नाव? बरोबर ना? सत्य परिस्थिती आहे। बीजेपी सगळ्यात द्वेष पक्ष आहे हा, कोणाला धरून चालणार नाही। मी नागरिक आहे, हे जनतेत देशात काय चाललंय ह्याच्यावर बोलतोय मी। मला काय घेणं ना कुठल्या पक्षाचं, सगळ्या देशाची वाट लावली आहे बीजेपीने। मी कुठल्या पक्षाचा तर एका ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करतायत। काँग्रेस भवन समोर भाजपकडून हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। काँग्रेसनी
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर आंदोलन केलं आणि राहुल गांधी एका अर्थाने राजकारण करतायत असा आरोप करत भाजपकडून हे आंदोलन होत असताना दुसरीकडे आपण पाहिलं या महिलेची प्रतिक्रिया आणि त्याचसोबत काही नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहतो आहोत. या महिला आहेत त्यांना दुसरीकडे जायचं आहे, मात्र हा जो मुख्य रस्ता आहे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराकडून पुणे महापालिकेकडे जाणारा तो पोलिसांनी पूर्णपणे बंद केलेला आहे. या आंदोलनाच्या आधीच बराच वेळ हा जो रस्ता आहे तो बंद करण्यात आला आहे आणि त्याच्यामुळे लोकांना हे पुन्हा माघारी पाठवलं जातं आहे. बराच वेळासाठी हा सगळा जो रस्ता आहे तो पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहतो आहोत हे जे लोक आहेत ते माघारी जात आहेत. तर ही पुण्यातली परिस्थिती आणि काही पुणेकरांच्या प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.